कमळाचा विजय श्री गणेशा। प्रभाग 1 अ मधून उज्ज्वला रणजित भोसले, तर प्रभाग 6 ब मधून ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील बिनविरोध। याबाबत अधिकृत असे की धुळे मनपा निवडणुकीत भाजपाने डबल खाते उघडले असून आज छाननी अंती प्रभाग क्रमांक अ मधून भाजपच्या उमेदवार सौ उज्ज्वला रणजित भोसले यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली। तर प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपाच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या देखील बिनविरोध निवडून आल्या असून तर सदर निवडीनंतर या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला। तर या निवडणुकीत 8 ते 10 जागा या बिनविरोध होतील असा विश्वास या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे। तर दोघं उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला। नजरेत आलो प्रभागाच्या नागरिकांनी 2013 साली नील के SGR डॉक्टर या नाव भारतीय जनता पक्षाने मला जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे। सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेल। मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये अ जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही जे अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोध साठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजू शेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी
आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे. मोठ्या प्रमाणात मी काम करत होतो. गोरगरिबांचे काम करत असताना मी प्रभागाच्या नजरेत आलो. प्रभागाच्या नागरिकांनी 2013 साली माझ्या पत्नीला ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील हिला प्रचंड अशा मतांनी एका छोट्याशा घरातून आलेलो, माझं गाव कलमाडी आहे, छोट्याशा गावातून आलेला पोरगा धुळ्याची ज्या टायमाला बिगर चपलांचा फिरतो आणि लोकांचे प्रामाणिकपणे काम करतो, ते काम करत असताना माझ्या प्रभागाच्या जनतेने माझ्यावर नजर केली आणि 2013 साली माझी पत्नी प्रचंड अशी मतांनी निवडून आली. त्यानंतर 2018 साली पण माझ्या पूर्ण पक्षाकडनं त्या ठिकाणी एकमेव नगरसेविका म्हणून ती निवडून आली होती. परंतु मला मोठ्या प्रमाणात या शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांनी मदत केली. त्यांच्या मदतीमुळे पण मी काही ठिकाणी विकास कामं करू शकलो. त्याच्याचमुळे त्या ठिकाणी मला खूप मोठी ऊर्जा मिळाली आणि नंतर मग मला भविष्यात जर काही काम करायचे असेल तर त्या ठिकाणी मला सत्तेशिवाय पर्याय नव्हता. मी अनेक लोकांकडे गेलो, त्यांचे म्हणणं ऐकून घेतलं की मी एकटा निवडून आल्यानंतर मी किती मला संघर्ष खूप करावा लागतो. त्याच्यामुळे मी जनतेची माफी मागितली आणि नंतर मी सगळ्या गोष्टी सोडून त्या ठिकाणी मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली आणि ही उमेदवारी देताना या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साहेब आणि अनुप भैया अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने असतील, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील असतील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे असतील आणि ह्या शहराचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार, हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी मला आश्वासन दिलं आणि या शहराच्या या प्रभागाच्या विकासासाठी मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत काही दिवसापूर्वी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आंबळकर साहेब यांनी पण मला मोठ्या प्रमाणात मदत केली. यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही निवडणूक संपलेली नाही, अजून माझ्या प्रभागामध्ये निवडणूक शहरामध्ये बाकी आहे आणि उरलेले 3 उमेदवार मी चांगल्या मतांनी, प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून आणेन, जनतेचे आशीर्वाद घेईन आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे आज माझी पत्नी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील या धुळे शहराच्या महानगरपालिकेत 3ऱ्यांदा बिनविरोध अशी निवडून आलेली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभागाच्या जनतेचे, भारतीय जनता पार्टी सर्व नेत्यांचे आणि माझ्या भागात मी जे काम करतो ते शहरभर कामाची चर्चा व्हावी म्हणून माझ्या शहरातील सर्व पत्रकार बांधव मला वेळोवेळी मदत करतात. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या मायमावल्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिक असतील यांचे पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय श्रीराम.